नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फॅब्रिक पेंटिंगसाठी ब्लाऊजवर माप टाकणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी ब्लाऊज इस्त्री करून घेतलेला आहे. आता मी सर्वात पहिल्यांदा याची उंची मोजणार आहे, म्हणजे गळ्याची मागची उंची मोजणार आहे. म्हणजे गळ्याची मागची उंची हे बघा, तर गळ्याची मागची उंची मी मोजणार आहे. ती आहे माझी 13.5. 13.5 नंतर टिक करून घेतली, त्याच्यामध्ये मी प्लस 1 इंच ॲड करणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी खालून 1 इंच सोडून दिलेलं आहे आणि खालून 1 इंच सोडून मध्ये घेतलेला आहे. बघा, ब्लाऊजचा अशा प्रकारे हा मध्ये घेतलेला आहे. बघा, खालून 1 इंच आणि ब्लाऊजचा दोन्ही टोक एकमेकांना जोडून मध्ये, बघा, हा मध्ये काढून घेतलेला आहे. आता मी मागची उंची टाकलेली आहे. आता मी गळ्याची रुंदी टाकणार आहे. हे बघा, गळ्याची रुंदी माझी 7 आहे. मग 7च्या निम्मं काढायचं, म्हणजे 3.5. जो आपला मध्य आहे त्याच्यामध्ये एका साईडला 3.5 आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 3.5 आला असं यायला पाहिजे, म्हणजे तुमचा गळा एकदम बरोबर होतो. हे बघा, परत दाखवते. बघा, अशा प्रकारे मी गळ्याची रुंदी मोजलेली आहे. आता इथं किती आलेलं आहे हे बघा, 3.5. त्याच्यामुळे असे या दोन्ही साईडला सुद्धा 3.5 आलेलं पाहिजे. ठीक आहे. आता मी मोजणार आहे मागच्या गळ्याची उंची. हे बघा, माझी किती आहे 10. हे बघा, तशीच मी इथं 10 टाकून घेतली. हे बघा, आता आपल्याला सगळे जे आता डॉट मी काढून घेतले ते सगळे असे जोडून घ्यायचेत. हे बघा, आता ह्याला फक्त असा राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे. हे बघा, ठीक आहे. आता इथं आपलं 1 ते 1.5 इंच अशी जागा राहिली पाहिजे, अशा प्रकारे आपण इथं शेप द्यायचं आहे. हे बघा, ठीक आहे. आता आपण आता आपण मागच्या साईडला शोल्डर टाकून घेणार आहे. हे बघा, ठीक आहे. हे बघा, आता शोल्डर टाकल्यानंतरून मी जो माझा जुना आधीचा ब्लाऊज आहे बोटनेकचा, त्याच्यावरतूनच हे असं ठेवून डायरेक्ट ट्रेस केले, म्हणजे त्याच्याच शिलाईवरती ठेवून ट्रेस केलेलं आहे. त्याच्यामुळे मला हे पटकन इझी झालं. तुम्हाला हे इझी आणि समजायलाही सोपं आहे. अशा प्रकारे मी हे मागच्या गळ्याचं बोटनेकचं माप टाकून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, हे फॅब्रिक पेंटिंगसाठी आपलं माप टाकून झालेलं आहे. आता आपण करणार आहे बाहीसाठी सुद्धा मी आता मध्य काढून घेतलेलं आहे. म्हणजे मध्य काढल्यानंतर एका साईडला एक आणि एका साईडला डावी आणि एका साईडला उजवी अशा दोन्ही बाह्या निघल्या पाहिजेत. ठीक आहे. आता मी हा मध्य काढला आणि इथं सुद्धा मी खाली 1 इंच जागा सोडणार आहे. ठीक आहे. हा झाला. आता ह्या साईडला का मध्य काढला आहे, एका साईडला एक दुसरी बाही आणि दुसऱ्या साईडला दुसरी बाही काढणार आहे. हे बघा, आता ह्याचासुद्धा परत मध्य काढला, म्हणजे ही एक बाही, म्हणजे डाव्या साईडची बाही येणार इथे. एका साईडला इथं डाव्या बाजूची बाही, हे बघा, हा आता मी मध्य काढलेला आहे. आता मी माझ्या जुन्या ब्लाऊजची हाताची रुंदी मोजणार आहे. आता मी माझा खालून 1 इंच सुद्धा मी सोडून दिलेला आहे. हे बघा, जेव्हा पण तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला, जेव्हा पण माप टाकणार तेव्हा तुम्हाला खालून 1 इंच सोडायचं आहे. बघा, मी आता हाताची म्हणजे बाहीची रुंदी मोजली. माझी आली आहे 5.5. आता जो मध्य घेतलेला आहे
जो आपण मध्य घेतला त्याच्यावरती दोन्ही साईडला 5.5 टाकायचं आहे. बघा इथं 5.5 आली, तर इकडं सुद्धा मी 5.5च टाकते. हे बघा आता इथं पण मी 5.5 टाकून घेतलेला आहे. आता मी डायरेक्ट हा ब्लाऊज असा रेडी ठेवून हे करणार आहे. आणि आता मी हाताची उंची मोजलेली आहे. माझ्या हाताची उंची किती आली? 9.5. ठीक आहे. आता मी हाताची उंची मोजणार आहे आणि डायरेक्ट ब्लाऊज ठेवून लाईन मारून घेणार आहे. हे बघा 9.5 पाशी टिक मार्क केलं आणि आता हेच ब्लाऊज असा ठेवून लाईन ड्रॉ करणार. हे बघा हे समजायला सुद्धा इझी आणि पटकन होतं. माप टाकण्यासाठी सुद्धा हे सोपं आहे. हे बघा पण हे तुम्ही फॅब्रिक पेंटिंगसाठी यूज करू शकता. वर्कसाठी तुम्हाला थोडं 1-1 इंच वाढवायला लागणार आहे. हे बघा या साईडला मी तशीच बाही परत पलटी केली आणि या साईडला सुद्धा मी असं ट्रेस करून घेतलं आहे. बघा असं आहे. बघा मी हे आता इथं सुद्धा ट्रेस करून घेतलेले. हे बघा अशा प्रकारे आपली ही एका हाताची बाही कंप्लीट झालेली आहे. हे बघा आता आपण करणार आहे अशाच प्रकारे दुसरी बाही. आता आपण अशाच प्रकारे दुसरी बाही करणार आहे. हे बघा आता इथं सुद्धा मी पहिल्यांदा मध्य काढून घेतला. हे बघा मध्य काढून लाईन मारली. आता इथे सुद्धा खाली 1 इंच सोडायचं आहे आपल्याला. प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं जेव्हा जेव्हा आपण ब्लाऊज हे करू तेव्हा आपल्याला खाली 1 इंच सोडायचं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण ब्लाऊजचे माप टाकू तेव्हा तेव्हा आपल्याला खाली 1 इंच हे सोडायचं आहे. बघा आता मी घेतलं आहे हाताची रुंदी 5.5 आहे. आता 1 इंच सोडून दोन्ही बाजूला मी 5.5 टाकून घेणार आहे. बघा खालून 1 इंच सोडून आता मी मध्य काढून घेतलेलं आहे. तर पेन्सिलने रेष मारलेली. आता बघितलं किती आहे? 5.5. दोन्ही साईडला 5.5 टाकून घ्यायचं आहे. हे बघा या साईडला 5.5, या साईडला सुद्धा 5.5. आणि आता बाहीची उंची माझी 9.5 आहे. हे बघा अशा प्रकारे मी 9.5 टाकून घेतली. आणि आता ब्लाऊज ठेवून हे बघा आता अशी बाही ठेवून ट्रेसिंग करून घेतलं आहे परत. म्हणजे बाही ठेवून अशी आपण लाईन मारून घेतलेली. म्हणजे शोल्डरला अशा प्रकारे आपण केलेलं आहे. हे बघा त्यामुळे इथं थोडंसं काय झालं पटकन वरती जातं त्याच्यामुळे हे हात आपण ठेवायचा. बघा मी हात खाली ठेवलं होतं तरी चुकून वरती गेलं. हे बघा असं हात ठेवायचा. आता हे असंच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा करणार आहोत. हे बघा म्हणजे जी शिलाई आहे आधीची ज्या जुन्या ब्लाऊजची ज्या आपण मापासाठी घेतले
त्याच्या शिलाईवरती आपल्याला हात ठेवूनच आउटलाईन काढून घ्यायची. तेव्हा इथून सुद्धा मी अशी लाईन काढून घेतली ती. बघा आता हे झाली आपली बाई. आता आपण हिला डार्क पेन्सिलने असं आउटलाईन पुन्हा करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण बाही आणि बोटनेकमध्ये मागची साईड गळ्याची कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद.